काय लेकरू करायला म्हणला वाचल तवा नाचल म्हणला जागीत लेकरां डोळे पांढरे केले गेलं नको माणसं म्हणजे पिंट्या काय तो तोंड होय रे चांगलं बोल रे म्हणजे असं महाराज माणसं कदरली 2-4 दिवसाकडे एका माणसाला महाराज सोयरीकच होईन एका पोराची महाराज 40 वर्षात त्याचं लग्न झालं 40 वर्षाला त्या बोन रिसेप्शन ठेवलं असं मानवा हे लोक ती पोरगी पाहायला आले सुनमुख पाहायला कोणी बाया सुधरी सोडायला माणसं 100-200 देऊ दे ओवाळली टाकायली काय लक्ष्मीनारायण जोडा झाला काय पोरगी सुपर आहे काय जोडा झाला शेवटला हे आले महाराज पिंट्या पाय म्हणला कशी आहे पोरगी किती सुपर आहे जोडा पाय म्हणजे स्टेजवर द्या काय गोष्टी करायला म्हणजे काय जोडा झाला काय पोरगी आहे काय पोरगी आहे काय पोरगी आहे आणि काय पोरगी आहे म्हणला नांदल तवा खरी म्हणला गेली पळून संध्याकाळची गेली तिला गाडी आणायचं काम पडलं माणसं म्हणले पिंट्या चांगला बोल रे जरा चांगला बोल काय बोलण्याची भाषा होय का तू बोललेलं भयाला म्हणला एक माणूस महाराज एक त्यानं काय केलं आमच्या हरभरत पेरले हरभर काय पाणी झालं माझं हरभर पेरले गेलं हरभर त्याचं वाहूनच गेलं ते मला महाराज काय करू मला उसने पैसे द्या मला आपल्या पैसे रुपया नाही बा उसने द्यायला कुठला पैसा हे माणसं आज ठरलेलं आहे काय वाद नाही गेली काही नसती आज ठरलेलं आहे म्हणून काही घोर नाही मला आता पैसे नाहीत मला कीर्तनला जरासा येळ आणि पाणी पडायला कुठले पैसे आणतात रे बापू पैसाच नाही मला आपल्या पैसे मग काय करू म्हणजे शेजारी तू सासरवाडी जाऊन आण म्हणलं बी तुला मग का सांग मला आता गहू पेर महाराज त्याला पहाटे 4ला ट्रॅक्टर काढलं 3ला आणि सासरवाडीत गेलं कवाडवाजी वाजत सासऱ्याला वाटलं इतक्या पहाटे आपलं ट्रॅक्टर वाजलं पोरीच्या घरचं नेमकीच पोराची महाराज जावायची पोरीची भानगड झाली कडे म्हणून ही पोरगी आणून घालते का की जमानच केवाड उघडलं जावाय बापू कस काय काहीच काम नाही म्हणला मग हरभरे गेलं म्हणला आणि मला बी उचलं त्याकडे मला 40 किलो एक पोत मला गण झालं द्या बा आम्ही ते मला घेऊन जा इतक्या पहाटे कामाला आमच्या गावातल्या पिंट्या खतरनाक खाल्ला त्यानं जर पाहिलं तर मागू येत नाही कडे म्हणला महाराज याला मागूनच टाकलं ते डायरेक्ट 40 किलो बी मागून त्या गाडी टाकलं मला ट्रॅक्टरवर टाकलं ती पेरणी यंत्र लावून चालतं आणि पांदीच्या वाटेनं शेताकडे चालल्या पांदीच्या वाटेनं राईट 4 वाजता त्या पांदीतून महाराज पिंट्या निघाल डबा घेऊन पिंट्या डबा घेऊन निघाल्या बरोबर महाराज त्या लाईटाच्या उजेडाने याला पाहिलं पिंट्या तू ह्या पाया पडतो म्हणे काहीच म्हणू नको म्हणे या 40 किलो जर 8चा उतारला तुला पोत्यानिशी पाळली दे तू बा म्हणे पोत्यानिशी मात्र शब्दही बोलू नको ते म्हणे बा तू पोत्यानिशी पाळली देशील मात्र तू ह्या गावावर जर तांभारा पडल्यावर का खंबारा देशील का म्हणला पडला तांभारा सगळा कोटाच झाला आता ही बोलण्याची क्रिया होय की नाही महाराज इतक्या बोलणाऱ्या माणसाला राग येते की नाही महाराज माणसाकडे लयच शांतता पाहिजे की नाही महाराज शास्त्रानं सांगितलं मनवनी शांती धरा उतराल पहिलं तिला देव जर गाठायचं असेल तर शांती पाहिजे आपल्याकडे नाही ती शांती मग भक्त व्हायचं असेल तर पहिले शांत व्हा काय व्हा शांत व्हा महाराज संत व्हायचं तर शांत व्हा माणसं महाराज इतका क्रोध आहे काही कर बाबा भयानक क्रोध आहे त्या क्रोधानं सुद्धा माणसं खतम सांगू कसे बाबा राग बरेच माणसं घर सोडून गेले की नाही आता बिचारे रोडच्या काठाने गिठीत फोडायला गेले राग गेलेले काही राग पुण्याला गेले अजून त्याचा बजेट बसला नाही बिचारे 5-5 रुपयाला महागात त्याच्याकरता हे महिला मंडळी शब्द वापरतात बाबा इतका राग करू नये रे राग भीक महाग असते त्या रागाने बरेच माणसं भीक मागतात इतका राग खतरनाक आहे आता काम किती खतरनाक पाहू विठाला याच्याही पेक्षा काम खतरनाक आहे किती खतरनाक आहे सांगू तुम्हाला बाबा त्यानं तुमची आमची मजा करेल याच्यात नवल नाही बाबा विशेष नलगे अज्ञानाचे पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी बाबा तुम्हाला त्याचा काहीच बाधा नाही सगळ्यात जास्त बाधा त्याचा आम्हाला जाऊ दे आमचा बी त्याचा या मंदिरातल्या देवाला बाधा आहे आज ज्या भगवान शंकराचं वर्णन सांगायलो त्याला धडक मारली तो
का मदन तो केवळ पंचानन धडक मारिले शंकरा झाला ब्रह्म याचा माथेरा. आता ब्रह्मदेव साधा आहे का? भगवान शंकर म्हणजे जगाची महाराज, जगाची उत्पत्ती म्हणजे भगवान विष्णू, जगाची महाराज, जगाला महाराज. माफ करा विठाला. हे 3.5 हाताचे देह जर कोणाच्या घरी बनले असतील त्याचं नाव ब्रह्मदेव आहे. कोणाच्या घरी? ब्रह्मदेवाच्या घरी. गुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडवितो मडके रे महाराज. ब्रह्मदेवाच्या घरी आपला कारभार झाला. हे 3.5 हाताचे घर कोण निर्माण केले? ब्रह्मदेवानं. विचार करा त्या ब्रह्मदेवाचं डोकं काय असेल? एका माणसासारखा माणूस नाही आहे का? आणि माणसासारखी माणसं असते तर आपलं नाव सारखं असतं का? आपलं नाव हे नसतं. मोहनाव ऋषी महाराज नसतं का? मया गळ्यात पाठी असती. MA 29 332 पाठी असते ना. सगळे तोंड सारखे म्हणल्यावर मला बायाने कीर्तन करू दिलं असतं का? दंडाल धरून घरात आणलं असतं. आमच्या म्हशीला पाणी कोण पाजल? पाचतूच सारखा असल्यावर तोंड. महाराज देवाची किती किमी आहे त्या ब्रह्मदेवाची. कोणता आर्किटेक्ट असेल, कोणती बुद्धी असेल, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याला माणसासारखा माणूस काय? ज्याच्या पोटी आपला जन्म झाला त्याच्यातून आपल्यात किती तफावत ठेवली ती पहा. विठाला. एवढंच काय? माणसासारखं माणूस नाही पण हात पाहायला सगळ्या सारखाच आहे की नाही? हात सारखाच आहे की नाही? पण याच्यात मशीन कोणती बसवली असा विचार केला का तुम्ही? ज्याचं बोट लावलं त्याचाच आधार नंबर येते. दुसऱ्याचा येते का? काय कमाल आहे. पाहन तुम्ही आता माय मौलीला मोठा शब्द हे मस्त बोलायले का? KYC लाडक्या बहिणी. हा KYC यायला माहित आहे. बोट लावलं की पण डोळे सगळ्याचे सारखे. स्कॅन केले की त्याचंच नाव येते. ते मशीन लावली की कुपनाच्या दुकानावर गेले कळते तुम्हाला. ते लावते तोंडावर. महाराज स्कॅन बी किती कमाल आहे. त्या ब्रह्मदेवाने याच्यात कोणती मशीन असेल, या बोटात कोणती. महाराज पोट तुम्ही पाहन सगळं दिसायला सारखंच आहे पण मधात एक एक पार्ट कोणता असेल? काय विचार केला बरं? कोणती मेमरी नाही, कोणती चिप नाही, कोणतं सगळं अंग ओढू काढलं तरी कळत नाही. कळते का? एखादा ऍक्सिडेंट झाल्यावर पहा ना, एखादी मेमरी सापडते का? मला एखादा गड्डा सापडते का? काहीच सापडत नाही. पण सगळ्याच वेगळं वेगळं. नाही तर या माणसाने कोणाचंही बोट लावून कोणाचं अकाउंट मोकळं केलं असतं. पण जमते का? काय त्या ब्रह्मदेवाची बुद्धी. इतका मोठा बुद्धिवान असून सुद्धा त्याला धडक मारली. कुठाला. याच्या पलीकडे भगवान शंकराला सुद्धा जाऊ द्या 60,000 वर्ष तप केलं एका बाबानं. काय नाव त्याचं? ऋषी महाराज नाही, विश्वामित्र. आणि लोखंडाचे चणे खाऊन केलं. लोखंडाचे चणे. महाराज काय तप केलं आणि काय ताकद निर्माण झाली बाबा त्याच्यात. प्रतिसृष्टी करण्याची ताकद. प्रतिसृष्टी काय केलं त्यानं? प्रतिसृष्टी. बाबा या सृष्टीसारखी प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद त्याच्यात. प्रतिसृष्टी. मग प्रतिसृष्टीत काय केलं त्यानं? अजून काय काय शब्द आपण वापरतो महाराज प्रतिसृष्टीतले विश्वामित्राचे. कोणते माहित आहेत का? माणूस गिनूस आहे का? चप्पल गिप्पल आहे का? महाराज फिराज आहे का? भजन्या गिजण्या आहे का? हे शब्द त्याचे होते. विठाला. एवढी ताकद. देवाला वाटलं मया बरोबरी करतो का? देवाला काही सहन होते पण 2 गोष्टी सहन होत नाहीत महाराज. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी. माऊली ज्ञानेश्वरी सांगतात. आणि बाबा महाराज देवापेक्षा जर स्वतःची पूजा मला गोड लागली तर मला जेल आहे रे बुवा. विठाला. सहन होत नाही. देवाला सहन होत नाही. देवाची बरोबरी करता येत नाही. त्याला विश्वामित्राची केली नाही तर ऋषी महाराजाची करते का? त्याची काय कमी ताकद? 60,000 वर्ष लोखंडाचे चणे खाऊन त्याला तप केलं. आणि एका दिवशी आली बुवा ती बाई. काय नाव तिचं? तुम्हाला तरी काय माहित? सगळे बसलेले ब्रह्मदेवचा तुम्ही नाही ना? नाही नाही, सगळे बसलेले मारुतीचा एकाच लग्न झालं नाही. तुमचा बायाचा संबंधच नाही. महाराज म्हणा एखादी अप्सरा, मेनका म्हणा, उर्वशी म्हणा. महाराज आली बाई काय डान्स करू लागली हो बापा. तिने एक हात कमरेवर ठेवला, असा हात पुढे केला की महाराजांना हातात हात घातला की काय फुगडी खेळली हो. फुगडी खेळणं कमंडलू एकीकड की कमची एकीकड की महाराज आसन घेऊन पळाला हो. मोकळा झाला. विठाला. इतक्या खतरनाक माणसाला सुद्धा जर त्याच्या तोंडात जर फक्त एकच ना कोणतं वाचे वजता शिवनाम तयान बांधी क्रोध काम. त्याला क्रोधही काहीच करत नाही, कामही काहीच करत नाही. इतका मोठा भगवान शंकर आहे. मग उद्याच्या रात्री करायचं काय ते आहे का? विठाला. आता महाराज आजची आहे एकादश. आज एकादश आहे.
पहिले सांगतो एकादश आणि मग येतो शिवरात्री कर. महाराज आजची एकादश आहे बाबा. नामदेवरायाचं पोरग त्याचं नाव नारा महाराज. नामदेवरायाच्या घरी 14 माणसं होती महाराज. 14 माणसं आणि 14च्या 14 लोक बाबा नामदेवरायाच्या घरी काय करायचे माहिती आहे. नामदेवाचे कुळीन 14 जणी स्मृती हरी. चौघे पुत्र चौघ्या सुना आणि नित्य स्मृती नारायण. सारखं महाराज त्याच्या घरी नामदेवरायाने भजन करावं तर सगळ्या लोकांनी एकच महाराज भजनात येऊन बसा. नामदेवरायाने हरिपाठ करावं तर घरच्याने सगळ्यांना हरिपाठ म्हणून लागावं. नामदेवरायाने कीर्तन करावं तर विश्वाच्या मालकानं टाळकऱ्याच्या लाईनला टाळ घेऊन उभं राहा आणि एवढा नाचा की कमरेचा पितांबर गळोसतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. 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 देवाच्या कीर्तनात महाराज नामदेवरायाच्या कीर्तनात विश्वाच्या मालकानं टाळ घेऊन उभं राहा. राठोड बापू टाळ घेऊन उभं राहा आणि टाळकऱ्याच्या लाईनला उभं राहिल्यावर इतकं नाचा कमरेचा पितांबर गळोसतो. कमरेचा पितांबर गळोसतो नाचा. आणि महाराज कबीरदास महाराजांना सांगा सावध होई देवा ऐसा बोले कबीर. काय अधिकार असेल त्या कीर्तनाचा नामदेवरायाच्या कीर्तनाचा. हे कीर्तन नामदेवरायाचं होय मोहन होय. महाराज नामदेवरायाने कीर्तन करावं तर देवाने टाळ घेऊन उभं राहा आणि मया कीर्तन करावं तर माणसाने घडीकडे पाहावं कवा संपत्ती. राईट साईड झाला संपत्ती चिंता करू नका. दोघांचे कीर्तनच होईल महाराज. देवाने इतकं नाचाव कमरेचा पितांबर गळोसतो. महाराज ही बातमी लोकांना कळाली हो. एवढंच काय नामदेवरायाच्या हाताने दूध पियावं. दूध महाराज फिरविले देऊळ जगा माझी ख्याती आणि नामदेवा हाती. महाराज नामदेवरायाच्या कीर्तनानं मंदिर फिरलं. कीर्तन साधा कीर्तनाचे नटनाचे नासिरे व्यवसाय प्रायश्चिताचे. हे नामच नाही पापाचे आयसे केले ही मर्यादा कीर्तनाची. एवढंच काय कीर्तन सांग होय अंग हरिरूप. प्रत्येकाला देवाचं स्वरूप देणारं कीर्तन आहे आणि ते कीर्तन नामदेवरायाने कीर्तन करावं तर विश्वाच्या मालकानं मंदिर घेऊन फिरा. मंदिर घेऊन नागेशा फिरला. ते दिवस शिवरात्र आली जवळ. महाराज नामदेवरायाच्या कीर्तनानं मंदिर फिरलं. नामदेवरायाच्या हातानं देव दूध पिला. एवढंच काय नामदेवरायाच्या हातानं मूर्ती जेवली. दगडाची मूर्ती. प्रसंग सांगू. नामदेवरायाचे वडील महाराज दामू शेट्टी एक दिवस कामानिमित्त गावाला निघाले आणि नामदेवरायाला सांगितलं बाळा मी 2-4 दिवस गावाला चाललो आणि आपल्या घरचा नियम आहे देवाला नैवेद्य घेऊन जाय. महाराज नैवेद्य घेऊन जा. भगवान परमात्म्या पुढे गेला. नामदेवरायाने नैवेद्य नेला. देवाला सांगितलं या देवा जेवायला. आता खरं सांगा देव जेवते का. आणि देव जेवल्यावर माणसं जेवायला नेतील का देवाला. ते खात नाही म्हणून येतात. बरं तुमच्या गावात देवाला रोज निवड आहे का गावातला. नाही. आमच्या गावात फक्त एकच दिवस आहे आखाडी ती आखाडी. तुमच्या इथे आखाडी ती आखाडी असेल ना. मधात नाही. कारण मधात आलं किंवा बंदूक घेऊन बसला का म्हणत नाहीत माणसं. आणि आखाडच्या दिवशी निवत कसं असते माझ्याकडे पान. माणसाला खायला आथरण करून बसल इतकी पोळी. देवाला खायला इतकाच निवत. इतकाच बारीक कथरून नसा वाटीनं. इतकाच माणसाला खायला गच्ची गच्ची भजे आणि देवाला खायला एकच भजन 25 निवता. कारण लई खाली देवाची का परेशानी होती का काय होती काय देवाला. माणसाला खायला भगुन्यानं वरण आणि देवाला खायला शिकोडी असेल कारण लय खाल्ल्यावर का देवाची काय ऍसिडिटी वाढते का जळकी लागते त्याला होते काय. माणसाला खायला टोपल्यानं भात आणि देवाला खायला 2च शीत कारण लय खाल्ल्यावर देवाचं पोट गमगम करते का काय होते काय. बरं इतकं केल्यावर तितका नियत कुठं मोठा माणूस घेऊन येते का नाही येत बा. तेवढा निवत बारीक बारीक लेकर आहे कशी पिंट्यापाशी. मग त्या पिंट्याच्या हातात एका हातात तांब्या आणि एका हातात निवत आणि येते आपला असा कन आखाड तोंडी. येताना त्याचं नागपूर राहील फुटलेलं. हे नागपूर मरणाचा भोंबाडा हिरवा गाड त्याच्या नाका. महाराज त्यानं वाटत नाही गावातले सगळे कुत्री त्याच्या मागं उपाशी. सालाची उपाशी निवड गरम गरम दिसायला काय त्याच्या मागं लागतात. मग एका हाताने चड्डी गळती ती वरी करायला त्याची. एका हाताने शेवट कुठे करू कुत्री निवड नेतात नाही. काचा निवड देवाला बापू अलीकडेच कुत्री खात होतं. विठाला
हातानं देव जेवला की नाही. महाराज नामदेवरायाच्या समोर नामदेवराय निवद घेऊन जाऊ देवाच्या समोर आणि देवाला विनंती केली, देवा या जेवा. पाणी फिरवलं महाराज, निवद झाकून होता. आपली वणी उघडा नाही, सगळ्या कुत्र्यानं पायाचा निवद झाकून तांब्या झाकून पाणी घेऊन गेले. देवा जेवायला या. महाराज घेऊन आलो नैवेद्याला आणि एकतरी घास घे विठ्ठला. देवा एक तरी घास घ्या, एक तरी घ्या. पण देव येत नाही. नामदेवरायाला वाटलं मोह काहीतरी चुकलं घरी, मोह काहीतरी चुकलं. काऊन देव जेवत नाही. देवा या, देवा या विनंती करून थकला. नामदेवरायाने महाराज डोकं गोट्यावर आपटायला सुरुवात केली. महाराज 2-4 खेप देवानं आपटू दिलं बुवा आणि 5व्या खेपेला हात खाली घातला. नामदेवराय महाराज पाषाणाची मूर्ती थरथर कापली. महाराज आणि उठून आली म्हणजे बाबा असं करू नको. देवाला जेवावं लागलं. इतका अधिकार नामदेवरायाचा. एवढा अधिकार नामदेवरायाचा. लोकांनी ऐकलं. लोक म्हणले, नारा महाराज तुमच्या वडिलाच्या हातानं वयाच्या 6व्या वर्षी देव जेवला हो. तुमच्या वडिलाच्या कीर्तनात देव नाचला म्हणून. तुमच्या वडिलाच्या कीर्तनानं मंदिर फिरलं. तुमच्या वडिलाच्या कीर्तनानं म्हणले, बाबा बाबा एवढंच काय दगडाचं सोनं झालं. बाबा एवढंच काय ते पंढरपूरला चंद्रभागा नावाची नदी आहे, ती अख्खी नदी परिसाची झाली. एवढा अधिकार तुमच्या बापाचा. तुमच्या बापानं नेमकी साधना काय केली. तुमच्या बापानं नेमकी साधना काय केली म्हणून तुमच्या घरी इतकं चांगलं आहे. महाराज त्यावेळेला नारा महाराजांना सांगितलं, म्हणले आमच्या घरी फक्त एकच व्रत आहे बा, एकच व्रत आणि आमच्यासाठी एकच देव आहे आणि आमच्यासाठी एकच तीर्थ आहे. आम्हाव्रत पटलासाठी पुन्हा गोड प्रमाण तुम्हाला सर गजानन दादाचं काऊन नाव घेऊन जाईल त्याच्यासाठी पुन्हा एकदा वाजवा. महाराज आवाज जरी बसला तरी महाराज हे दोघं इतका जोड खास आहे. आपल्या भागात केवढ आहे महाराजांना, तुम्ही केवढ आहे महाराज. हे दोघं जर असले महाराज तर पायाचं कामच नाही. पाठा इतका बारकाव्याचा आहे महाराज आणि तंतोतंत प्रमाण कोणीकडच्या कोणीकडे नाही. उठाला पुन्हा बायको आली, माझा वाढ जात नाही हो. बस बस नाही ना वाढ म्हणाल तुला. ते बाई आता मला महाराज मारती बुवा म्हणलं बायकोला. घेतली पुन्हा पुन्हा आलं बुवा ती कोणती हे वाढ म्हणाल तुला महाराजाला. जात नाही मला. तुला सांगायला म्हणे वाढ महाराजाला. जात नाही मला. आय वाढ नको मला लागत नाही. वाढ म्हणतो ना अहो ते नाही म्हणाले. आय वाढ म्हणतो म्हणजे त्याला भेटत नसते. आम्ही असे 10 सप्ती एकटा करतो कोळ्या काय समजायला. बिठा ना माणसं काय समजतील नेम नाही. धोतर पाहिजे येड्यात काढायला तू काय कळतं. धोत्रिया माणसाला मी म्हणतो धोत्रिया तुम्ही येड्यात काढू नका, कसंच काढू नका. तुमच्या पॅन्डीवाल्यापेक्षा धोत्र लई हुशार आहे, लई हुशार आहे. त्यानं जर महाराज जेवणपणी 4 न 2 लावला असता तर बापू तू आज उसाच्या डोळीवर असता मुकडदम. हा त्या बुवानं 4 न 2 केलं नाही म्हणून आज 10 एकर तुला शिल्लक आहे. आणि काय काय माणसं खरंच पॅन्डवाले येड्यात काढतात. मी म्हणतो धोत्रावाले येडं नाही. तुम्हाला पॅन्डवाल्याला जर सर्दी झाली तुम्ही काय करता. मला झालं तर काय करता, काय करता म्हणाले विचारायला तुम्हाला. पॅन्डवाल्याला काय करता मया करता काय करता. खिशात दस्ती काढता. अशी काढता की नाही. चेक शंभुडी याच्यात घेतात दस्तीत आणि ती दस्ती खिशात ठेवता. असा शंभूड खिशात ठेवता, दस्ती ठेवत नाही. आणि आमच्या धोत्याला जर भंगार आला तर काय करते असंच करते की नाही. मग कोणतं शहाण आहे. धोत्रावाला शहाण आहे की खिशात शंभूड ठेवणार शहाण आहे. मग धोत्री येडे समजू नका तुम्ही. उठा दोन्ही साधवलं हे सांगून कळलं तुम्हाला. मी दोन्ही साधी उद्या रस्ती होती मी कशी सांगलं ना तुम्हाला.
बाबा हे कॅमेऱ्यात वरचं होतं खालचं दिसलं नाही म्हणून दाखवलं नाही मी. हा मी का कमी हुशार आहो का बाबू हुशार आहो म्हणून रोज चालू आहे मला काय ना महाराज अकोल्याच्या गोळ्या चालू आहेत केळकरच्या महाराजांना गोड प्रमाण दिला अनेक निरोबा साधारण आमचा विषय हरी कीर्तन. आपला विषय काय महाराज नामदेवराच्या पोराला प्रश्न केला नारा महाराज काय बापाची साधना आहे तुमच्या सांगा. म्हणजे आमच्या घरची साधना एकच आहे आम्हा व्रत एकादशी. आता कोणतं व्रत एकादशी नावाचं व्रत आमच्या घरी आहे. मग एकादशी नावाचं व्रत तुमच्या घरी आहे महाराज बोले वरचा काहीतरी बदललं ऐका म्हणले बाबा तुमच्या घरी म्हणले व्रत काय एकादशी. आता एकादशी कशी करायची कालचा दिवस दशमीचा दशमीच्या दिवशी महाराज एक टाइम जेवायचं काय एक टाइम. आज एकादशीच्या दिवशी पाणी पियाचं नाही काय नाही आज पाणी पियाचं नाही. काही माणसं म्हणले बगर पाण्याचं कसं महाराज मग पाणी पिऊन राहा म्हणजे नुसत्याच पाण्यावर कसं तोंड वळवळ केलं तर म्हणले एका लवंगावर राहा एकच लवंग जमते आज म्हणले एका लवंगावर महाराज एका लवंगावर कसं मग साबुदाण्याची खिचडी खा महाराज नुसत्या साबुदाण्याच्या खिचडीवर कसं काय म्हणजे संध्याकाळची भगर खा म्हणजे तितक्यावर कसं काय म्हणजे 2-3 फळं मधात खा महाराज 2-4 फळावर कसं काय मग असं करा म्हणले तुम्ही फुटाने भाजार खिशात ठेवा तसे खात खात गावाने येता पण तरी एकादश धरा दिवसभर जरा आपण एकादश धरा विठाला. आज दुपारी हिंगोलीला कीर्तन होतं बाबा हिंगोलीला असं कीर्तन संपूर्ण बसलो महाराज बसलो की त्या बाहेर ताटत आणलं महाराज पुढे ताटच पाट ताट आणि पाण्याचा गिलास बिलास सगळं असं पुढे ठेवलं त्याच्यात पुऱ्या खीर बासुंदी त्याच्यात आणि कढी बाजूला महाराज भात सगळ्या गोष्टी मी परेशान झालो. नाही काकू मला द्वादश नाही एकादश आहे म्हणजे महाराज सगळं उपासच होय इतकं कस काय सगळं उपासच होय. अहो म्हणलं पण ही इतकं कस काय मला पुऱ्या बापरे पापड्या साबुदाण्याच्या म्हणलं मग ही बाजूची खीर दुधाची म्हणले वेळा टाकून केली म्हणून मग आमटी ही आमची शेंगदाण्याची एवढी कडी बरं असा उपवास कमी मरोस्तोर धरतो का म्हणजे इतकं खायच देवा इतकं खायच होत आहे का महाराज. महाराजांचं सांगितलं 15 दिवसा एक एकादशी आणि कार्य न करीशी उपवासी. महाराज एकादशी न खाऊन काही दिवस महाराज माणसाचा जीव जात नाही म्हणले पण एकादशी न धरून जीव जाते मात्र इतकं खरं आहे. विठाला एकादशीला जर तुम्ही एकादश जर नाही धरले आजच्या दिवशी जर अन्न खाल्लं तर महाराज म्हणले बाबा त्या श्वानाची विष्ठा खाल्ल्याचं पाप लागते. आता कोणाकोणाला एकादशीसाठी आपण तपासा बाबा. आणि आजच्या दिवशी विषय काय आमचा विषय हरी कीर्तन. मग एवढ्या 10 गोष्टीला उपास पाहिजे महाराज 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय 11वं मन म्हणजे एकादश. इतक्या लोकांना उपास. आज तोंडानं खोटं बोलायचं नाही आज डोळ्यानं वाईट पाहायचं नाही आज कानानं वाईट ऐकायचं नाही आज शरीराला स्पर्श वाईट होऊ द्यायचा नाही. या सगळ्या ज्ञानेंद्रियाला कर्मेंद्रियाला उपास महत्वाचा उपास मनाला म्हणजे महाराज 11वं मन 11चा आकडा आला की एकादश तयार. उठाला म्हणले महाराज कळालं आम्हाला कळालं पण याच्या 7 दिवसभर आम्ही काय करायचं महाराज म्हणले फक्त देवाचं नामचिंतन करायचं अभंगाच्या पहिल्या चरणात. कृती लोकिया कृती लोकिया
म्हणले मग आम्ही दिवसभर रात्रभर काय करायचं रात्रंदिवस फक्त एकच करायचं म्हणले महाराज आजच्या दिवशी देवाच्या व्यतिरिक्त बोलायचं नाही आता बोलण्याची नाही आणि एका देवाविना काही आता देव सोडून शब्दही दुसरा बोलायचा नाही मग काही बोलायचं तर देवाला धरूनच आज कोणती गोष्ट देवाला साक्षी ठेवून आज कोणती गोष्ट करा देव समजून आज कोणाला फराळ जरी खाऊ घातला तर देव समजून आज त्याचं नाव घेतल्याशिवाय नाही हरी बोला गाता हरी बोला खाता हरी हरी बोलत बोला महाराज तो सर्वे काम करता हरी बोला उठाला म्हणले आज हरी काम म्हणायचं आज हरीच का त्याचं भजन का त्याचं कारण माणसाने प्रश्न केला म्हणले आज फक्त हरीचं चिंतन म्हणले दुसरं कोणाचंच नाही का तर नामदेवरायाचा गाथा लय खतरनाक आहे महाराज त्याच्यापेक्षा त्याची डिक्शनरी लय खतरनाक कशी सांगू महाराज तुम्हाला महाराज ते एका ठिकाणी म्हणले कठेवरी हात नाही ज्या देवाचे आणि घे मी तयाचे दर्शन ज्याचा हात कमरावर नाही त्याचं मी दर्शन सुद्धा घेत नाही म्हणले किती एकनिष्ठता असेल मग महाराज आजचा दिवस एकादशीचा आहे आणि एकादशी नावाचा उपवास 33 कोटी देवाला आहे उठाला मग आजच्या दिवशी चिंतन करायला सांगितलं हरीचं भजन माणसं महाराज साधं कुठले काय बोलायले म्हणले महाराज आज फक्त देवाचं भजन दुसरं काहीच नाही म्हणजे काय त्याचं कारण सांगा म्हणले बाबा तुम्हाला आजच्या दिवशी आवडते काय मला आजच्या दिवशी फक्त एक आवडते म्हणले फक्त देवाचं भजन फक्त देवाचं चिंतन म्हणले असं देवाचं चिंतन आवडती गोष्ट खरी आहे पण का आवडते हे सांगा ना महाराज म्हणले त्याचं कारण एकच आहे या जगात कोणतीच गोष्ट महाराज आवडण्यासारखी नाही म्हणले का नाही एक दिवस या गोष्टी सगळ्या संपणार आहे आता कोणती असू द्या आता ही माईक संपणार आहे एक दिवस है की नाही संपला माईक तर या माईक वर बोलणार तरी संपणार है की नाही म्हणजे दोन्ही बाबा दोन्ही संपणार आहे म्हणले महाराज कसं काय बोलायले आज ज्या जागी बोलायलो त्या जागेचं नाव मृत्यूलोक आहे म्हणले मृत्यूलोक म्हणले याचं नाव मृत्यूलोक पडण्याचं कारण काय ते आम्हाला सांगा म्हणले ते सांगतो भजन करा उठाला याचं नाव मृत्यूलोक पडण्याचं कारण काय या ठिकाणी एक दिवस माणूस जन्माला आला की एक दिवस मरते महाराज ज्ञानेश्वरी सांगतात उपदल्या पिंडाते मरण सांगाते एक दिवस माणूस जन्माला आला की एक दिवस मृत्युमुखी पडणार आहे मग कोणी असू द्या माणसं म्हणले काय बोलायले महाराज कोण मेला आम्हाला सांगता का म्हणले महाराज म्हणले हो अरे बाबा भागवत सांगायचे या ठिकाणी भागवत सांगत असताना एक दिवस त्या गोपाल कृष्णाचा जन्म उत्सव सांगतील आपल्याला आणि एक दिवस जन्म उत्सव झाला की भगवान परमात्मा निज धामाला गेले ही सुद्धा कथा सांगतील नाही बाबा महाराज या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला आले अवतार कार्य करण्याकरता आले आज ज्या दिवशी अवतार कार्य संपलं त्या दिवशी इथून निघून गेले महाराज सांगतात येथे नाही उरू आले अवतार आणि येते पामर महाराज बाकीच्या काय सांगा म्हणले येतं प्रभू रामचंद्र अवतार कार्य करण्याकरता आले आणि आपलं अवतार कार्य संपलं की निघून गेले कुठाला माणसाचा एका गोष्टीवर भरोसा आहे का आता एक पुरावा दिला भरोसा पडते का माणसं म्हणले दुसरा सांगा दुसरा काही म्हणले महाराज आम्हाला मराठी समजत नाही आम्ही बंजारी भाषेत ऐकत असतो आता बंजारी भाषा मला येत नाही पण हिंदी सगळ्याला समजते इंग्रजी मला सांगता येत नाही पण हिंदी में तो बिगड़ते बुआ हिंदी कैसे सांगो तुम्हाला मुझे हिंदी आती है मगर हेलपाट्या खाती है हाँ आपली हिंदी नहीं खास है मैं भागा 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 धपकन पडा काय मजा आहे हिंदी अर्धी मराठी अर्धी हिंदी काय नादी लागायचं काम नाही मग महाराज इंग्रजीचं आपला समजत नाही मग म्हणले बाबा हिंदीतलं काही प्रमाण म्हणले आहे ना सांगतो तुम्हाला म्हणले कोण कोण मेले सांगा महाराज 9वीं मर गए 10वीं मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी किती लोक मेले 9वीं मर गए 10वीं मर गए सहस्त्र 88 आणि 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी आता इतके लोक मेले बाबा आपली उद्बत्ती कोण्या देवा पुढे आजा मेला पंगा मेला बाप मसला गेला आजा मेला पंगा मेला बाप मसला गेला आजा गेला पंगा गेला बाप मसला गेला आजा गेला पंगा गेला बाप मसला गेला
दुसरी सांगली दुसरं जर कळत नसेल तर आपल्या घरातलं पहा म्हणले किती गोड प्रमाण दिलं पाटलांना काय म्हणले पहा आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला रे देखत देखत ना तू पण तू ही तैसा झाला रे उठा उठा जागा पाठी भयाले मोठे रे आणि पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे रे आपल्या घरातलं पहा कोणाचा आजा तुमचा आजा गेला असेल ना आजा गेला कोणाचा बाप गेला महाराज देखत देखत ना तू पण तू ही तैसा झाला रे बाबा तू सुद्धा राहणार नाहीस म्हणले तू सुद्धा सांग महाराज एवढं काय बाबा म्हणले तुमच्या घरातलं पहा आजा गेला पंजा गेला एक दिवस बाप आणि एक दिवस तू ही तैसा म्हणून याचं नाव मृत्यूलोक उठाला हो आता इतकं ताणू ताणू मी सांगायलो सगळे जाणार माणसं म्हणतील तू काय आमच्या मरणावर टपला का मी कोणाच्या मरणावर टपलो नाही पण सगळ्याला सावधान करायला आलो मीच नाही बरं का सकाळी 4 वाजता आमचे हे लोक तुम्हाला सावधान करतात की नाही पहाटे 4 ला उठवायले ते 4 ला तुम्हाला है ना बरं 4 वाजता उठाजी की माय बाप कैसी लागली झोप महाराज फिदूर जाऊन या एवढी चुकवा की खेप याच नाव महाराज होई उठाला यायचे धन्यवाद द्या तुम्ही खरंच धन्यवाद दादा 4 वाजता कोणीतरी तुम्हाला उठवायला याल जगाच्या पाठीवर कोणीच उठवणार नाही झोपलेल्या माणसाला उठवायची ताकद कोणाचीच नाही पण 4 वाजता आमचे लोक तुम्हाला उठवायले संपत्तीच्या धुरातून बाजूला काढतात तुम्हाला अज्ञानाच्या धुरातून बाजूला काढतात अहो तुम्ही लय साधं समजता आमच्या लोकांना दादा हे तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून बाहेर काढताना सकाळीच सांगतो दादा आज जे तुम्हाला सूर्य दिसायला आज जे तुम्हाला उजेड दिसायला तुमच्या जीवनातला अंधार या देवाने काढला म्हणून काकड्याला या उठाला लय उपकारात महाराज साधू संतांचे आपल्यावर लय चला मला वेळ वाया घालायचा नाही तुम्हाला अभंग सांगायचा आहे ऐका याचं नाव मृत्यूलोक आता इतकं मी सांगायचं मी राहणार आहो का पाटील तुम्ही नाही म्हणाले म्हणजे तुमची इच्छा आहे का मला म्हणून नाही तसं काय नाही आम्ही घरचे म्हणून म्हणायलो तशी इच्छा नाही पण नसली तरी मी राहील का नाही कोणीच नाही लय दिवसाखाची गोष्ट नाही मला 8 दिवसाखाली एक गोष्ट घडली ते तुमच्या जयपूरून कीर्तन करून तुमची कथा चालू होती जयपूरला जयपूरचं कीर्तन केलं मला झिंगोली भागात रात्री असा घराकडे आलो 2 वाजले मला घरी या आलो आणि आल्या बरोबर अंग टाकलं ती कडी लावली पहिल्या कडे अशा आपल्या त्या अडकायच्या होत्या आता ती बदलल्या अशा लावा लागायला कीर्तनाच्या पैशावर ती कडी बसवली नाही तर घडत नव्हती हो सांगू घरी झालं बांधलं आता हे म्हणले पैसे किती घ्या मात्र पुढच्या वर्षी 4 चाकी घ्या काही गोर नाही म्हणलं येतो उठाला हो ऐका तसं महाराज ती कडी लावली अंग टाकले की आमचा दरवाजा वाजला असा दरवाजा वाजला वाजल्यावर म्हणलं बुवा कोणतरी तारीख घ्यायला आली आम्हाला दुसरं काय तारीखच घ्यायचं वाटते म्हणलं बुवा कोणतरी पाहुणा आला तारीख घेतली नाही कवाड उघडाव माणसं नाही बोलत ते का महाराज का आमच्या घरी 7 वाजवर मावला नाही आणि त्याच्या घरी काळं पाणी नाही इतकं आता घरी नव्हतं ना एवढा कोण चालला तू ते बाहेर गावी होतं ना बरं नाही तरी काय घर घेऊन गेलता का मग घरी जावं ना या गावचं म्हणावं ना ते कशा आवाजात नव्हते का घरचे माणसं वाचतात पण तुम्ही घरी जाऊन पहा महाराज ते असा घरात आला मी कवाड उघडलं पण ते पाहुणा जरा वेगळा होता रोज जेवण नव्हता ते 4 चाकाची गाडी घेऊन 4 चाकाची गाडी श्रीमंत पाहुणा पण त्याच्या गाडीची चाका आपल्या गाडीवर अशी गोल नव्हती अशी होती अशी गोल हा 4 चाक होती गाडीला आणि त्याच्या गाडीचं महाराज स्टेरिंग असं नव्हतं असं होतं गोल शिंगाचं होतं आणि गाडी अशी थारवानी काळी फोर होती महाराज आणि तिला 2 डोळे पांढरे शिपक त्याच्या काळे फोर डुबळ आणि त्याच्यावर बसलेला माणूस एक काळे फोर कपडे घालून होता काळे फोर माणूस एक काळा त्याची टोपी काळी त्याला 2 शिंग आणि हातात त्याच्या चाबूक काय नाव असेल त्याचं यम वा काय हुशार आहात तुम्ही बस महाराज ते यम आला आणि दादा कोणीकड बोले महाराज राईट तुमचं 11 वाजता पठण करणार म्हणजे बापू पावणे 9 ला सुरू झालं ना म्हणजे मग पावणे 11 ला सोडा म्हणले विठाला ऐका म्हणले तुमचं राईट 11 ला बटन जमणार चिंता करू नका दादा म्हणलं पण अर्धा घंटा येळ आहे कसा बसलं महाराज ते सोप्या मी घरात गेलो पहिल्यांच्या 11 अवघड होतं पुरलेला इस्तू बाहेर काढायचा मग त्याच्या तुराट्या ठेवायच्या मग कागद घराच्या बाईने घंटाच फुकायचं
इतकं फुकायचं तेव्हा कुठं बाई पांढरी शिपत जाळ लागायचा. आता इतकं अवघड आहे का? आता टिचक्यावर गेली की टिचक्यावर जाळा भात पेटायले. तसं मी महाराज गॅसला टिचक्यावर गेली की भातच जाळा. त्याच्यावर पाचीला ठेवलं, दूध टाकलं महाराज. आणि आमच्या आजीला महाराज झोप येत नाही म्हणून गुंगीच्या गोळ्या आता संध्याकाळच्या खरंच होता. आमची म्हातारी मरुदी या दोघी नाही काहून सांगू का? तिला 20,000 पेन्शन आहे. म्हातारी मरुदी येत नाही. तिची गोळी संपली की मी आणून देत असतो. मला माय तू गोळ्या खाय पण वाच, मला कीर्तन नसल्यावर तुझी पगार कमी आहे. उठा ना. अशी म्हातारी तिची गोळी काढली महाराज, त्या कपाट टाकली एक गोळी आणि त्याला जरा चहा प्यायला. त्याने चहा पिला की भातच आण टाकलं वास. भातच घुरायला महाराज. ती काही साधारण नाही. अशा विषयामध्ये महाराज त्याच्या एकही माणूस तसा नाही. हा आहे हो. आमच्या आजी आहे नाही बापू. आमच्या तात्याराव महाराजांनी मिशामध्ये लांबच्या लांब असे महाराज ते मिशाचं आण टाकलं. जे घुरायलं ते घुरलं की गुई गुण मिशावरी खाली यायला गुई गुई असं खालीवरी व्हायला. मला असं हसणार पण हसता येईन ना महाराज. त्याची फाईल पाहिली मी. फाईल 1 नंबरलाच मोना होतं. ऋषिकेश महाराज शंभाळ पित्रीकर यायचं राईट 11 वाजता बटन धरणार आहे.